नाशिकच्या निफाडमधील गोदावरी नदीला पूर, गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ, शेतात पाणी शिरल्यानं सर्वत्र तळ्याचं स्वरूप. नागपुरात मुसळधार पाऊस सुरू, दुपारपर्यंत 21 मिलीमीटर पावसाची नोंद, नागपूरला पावसाचा ऑरेंज अलर्ट. गोंदिया जिल्ह्यातील पुजारी टोला धरणाचे 4 दरवाजे उघडले, पुजारी टोला धरणातून 2967 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणाचे पूर्ण 33 दरवाजे उघडले, नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा, गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठी वाढ. भंडाऱ्यात दमदार पावसामुळे नागरिकांच्या घरात शिरलं पाणी, अनेक ठिकाणी झाडांचीही पडझड, वैनगंगा नदी इशारा पातळी ओलांडण्याच्या मार्गावर, नागरिकांना सतर्कतेचा इशारा. नाशिकमध्ये पावसाचा जोर ओसरला, गोदा घाटावरील पाण्याची पातळी काही अंशी कमी, दुतोंड्या मारुतीच्या कमरेच्या खाली पाण्याची पातळी, जिल्ह्यातील 23 पैकी 7 धरणं 100% भरली. नाशिकच्या चांदोरीत गोदावरी नदीची पाणी पातळीत वाढ, खंडेराव महाराज मंदिर पुराच्या पाण्यात बुडालं, नदीपात्रातील हेमाडपंथी मंदिरही बुडाली. नाशिकच्या सटाणामधील हरणबार धरण ओव्हरफ्लो झाल्यानं पर्यटकांची गर्दी, अनेक नागरिक जीव धोक्यात घालून सांडव्याच्या कडेला जात असल्याचं समोर, गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्याची मागणी. चंद्रपूरमध्ये मागच्या 2 दिवसापासून दमदार पाऊस, वाघाई डोंगरावरील मुक्ताई धबधबा प्रवाहित, पर्यटकांची धबधब्यावर मोठी गर्दी. मुसळधार पावसामुळे गोंदिया जिल्ह्यातील हाजरा फॉल धबधबा प्रवाहित, धबधब्यावर मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्र राज्यातील नागरिकांची गर्दी. गोंदिया जिल्ह्यात 2 दिवसांपासून पावसाची संततधार, वैनगंगा नदीच्या पाणीपात्रात मोठी वाढ, परिसरातील भात पिकाची शेती पाण्याखाली, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. गोंदिया जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट, जिल्ह्यातील 21 मार्ग वाहतुकीसाठी बंद, नदी नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ, नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन. मुसळधार पावसामुळे गोंदियातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर, गोंदियामधील सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात, गोंदिया जिल्ह्यातील एकूण 21 मार्ग बंद. नाशिकच्या नांदूर मध्यमेश्वर धरणातून 39,172 क्युसेक पाण्याचा विसर्ग, जायकवाडी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक. आठवडाभर झालेल्या पावसामुळे धुळे जिल्ह्यातील पाणीसाठ्यात वाढ, 12 मध्यम प्रकल्पांमध्ये 51% तर लघु प्रकल्पांमध्ये 27% पाणीसाठा, साखरे तालुक्यात सर्वाधिक तर शिरपूर तालुक्यात समाधानकारक पाऊस. पुण्याच्या खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग कमी, धरणातून सध्याच्या घडीला 3850 क्युसेक पाण्याचा विसर्ग, पावसाचा जोर ओसरल्यानंतर विसर्गात घट. भीमाशंकर इथलं चासकमान धरण 80% भरलं, भीमा नदी पात्रात 1800 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू, नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा. अहिल्यानगरमधील रंधा धबधबा परिसरात पोलिसांचा बंदोबस्त, पर्यटकांची हुल्लडबाजी रोखण्यासाठी प्रशासन ॲक्शन मोडवर, पर्यटकांनीही काळजी घेण्याचं आवाहन. कोकण आणि घाटमाथ्यावर दाट धुक्याची चादर, घाटमाथ्यावरून वाहणाऱ्या धबधब्यांमुळे निसर्गाचं रूप अधिकच खुललं. कोल्हापूर जिल्ह्यासह धरण क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला, पंचगंगा नदीसह इतर नद्यांच्या पाणी पातळीत घट, पंचगंगा नदीची पाणी पातळी 30 फूट 7 इंचांवर पोहोचली, तर राधानगरी धरण 80%हून अधिक भरलं. सोलापूरच्या उजनी धरणात 87.68% पाणीसाठा, धरणातून भीमा नदी पात्रात पाण्याचा जोरदार विसर्ग, भीमा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. नंदुरबारच्या नवापूरमधील विसरवाडीतील दापूर धबधब्यात पर्यटक अडकले, स्थानिकांच्या मदतीनं पर्यटकांचं रेस्क्यू, धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी. नंदुरबारच्या नवापूरमध्ये वाघेरे वस्तीतील विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून प्रवास, नेसू नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं विद्यार्थ्यांना खांद्यावर बसवून पालकांचा प्रवाहातूनच वाट काढत प्रवास, पुलाचं काम रखडल्यानं जीवघेणा प्रवासाची वेळ. नंदुरबार शहराला 2 दिवसाऐवजी आता 1 दिवसाआड पाणी पुरवठा होणार, चांगल्या पावसामुळे शहरातील विरचक धरणाच्या पाणी पातळीत वाढ. राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा, रत्नागिरी, हिंगोली, नांदेड, नागपूर, यवतमाळला ऑरेंज अलर्ट, तर रायगड, ठाणे, पालघर, नाशिकसह मराठवाड्यात येलो अलर्ट जारी. बुलढाण्यातील अंतरी ते गोद्री दरम्यानच्या रस्त्याचं काम करताना नाले न केल्यानं शेताला तलावाचं स्वरूप, शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. चंद्रपूरमधील ब्रह्मपुरी ते वडसा रस्त्यावरील नाल्याच्या बांधकामाचं पाणी थेट शेतात, शेतकऱ्यावर मोटार पंप लावून पाणी काढण्याची वेळ.
चंद्रपुरात मागच्या काही तासांपासून मुसळधार पाऊस, भूती नाल्याला पूर, पावसाची संततधार कायम असल्यानं ब्रह्मपुरी वडसा मार्ग बंद. पावसाची संततधार कायम असल्यानं मार्ग पूर्णपणे बंद. पुण्याच्या भोरमधील बालवडी गावात मुसळधार पावसामुळे वडाचं झाड सभामंडपावर कोसळलं. सुदैवानं जीवितहानी नाही, सभामंडपाचं मोठं नुकसान. मुसळधार पावसामुळे नागपूर शहरात झाडांची पडझड. अग्निशमन दलानं झाडांच्या फांद्या छाटत रस्ता केला मोकळा. सांगलीच्या तासगावच्या गव्हाणमध्ये शक्तीपीठ महामार्गाची मोजणी शेतकऱ्यांनी रोखली. सरकार विरोधात निदर्शनं करत शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी. शेतकऱ्यांची सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी. परभणीत शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध. मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना परभणीतील शेतकऱ्यांनी परत पाठवलं. शक्तीपीठ महामार्ग नाही, भ्रष्टाचाराचं व्यासपीठ, शेतकऱ्यांचा आरोप. नागपुरात कंत्राटदारांनी केलेल्या खड्ड्यांविरोधात काँग्रेसचं आंदोलन. काँग्रेस नेते अतुल लोंढेंच्या नेतृत्वात आंदोलन. खड्ड्यांमुळे घरांमध्ये पाणी शिरण्याची भीती. नागपुरात विकास कामं सुरू असल्यानं कंत्राटदारांकडून ठिकठिकाणी खड्डे खोदले. जळगावच्या मुक्ताईनगरमधील कुऱ्हामध्ये शाळा महाविद्यालयांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थिनींना सातत्यानं टवाळखोरांकडून त्रास. एका विद्यार्थिनीचं अपहरण. अपहरणानंतर कुऱ्हा ग्रामस्थ पोलीस चौकीसमोर आक्रमक. टवाळखोरांवर कारवाई करण्याची मागणी. रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकाऱ्यांची सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं. महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा अधिनियम 2025 रद्द करण्याची मागणी. सांगलीतील अतिक्रमण कारवाईच्या निषेधार्थ दलित महासंघाचा पालिकेवर मोर्चा. आयुक्तांकडून केंद्राच्या आणि न्यायालयाच्या आदेशांची पायमल्ली होत असल्याचा आरोप. पालिकेकडून कारवाई सुरूच राहिल्यास आयुक्तांना कोंडून ठेवू, आंदोलकांचा इशारा. कोल्हापूरच्या इचलकरंजी शहराला 5 ते 6 दिवसाआड पाणी पुरवठा. नागरिकांमधून तीव्र नाराजी. प्रशासनाकडे दखल घेण्याची मागणी. परभणीच्या जुना पेडगाव रस्त्याची दुरवस्था. खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त. रस्ता तत्काळ दुरुस्त करण्याची नागरिकांची मागणी. नंदुरबारच्या नागपूर तालुक्यातील कोंडाईबारी घाटात दरड कोसळल्यानं वाहतुकीला अडथळा. दरड कोसळल्यानं नागपूर सुरत महामार्गावर वाहतूक कोंडी. प्रशासनाकडून दरड हटवण्याचं काम सुरू. वाशिमच्या अनसिंग गावात जलजीवन मिशन योजनेअंतर्गत 1181 नळ कनेक्शनसाठी 48 लाखांचा खर्च दाखवण्यात आला. मात्र प्रत्यक्षात 400 ते 500 नागरिकांनाच नळ कनेक्शन मिळाल्याचा आरोप. शासकीय निधीचा अपव्यय आणि जनतेची फसवणूक झाल्याचा आरोप. दोषींवर कठोर कारवाईची मागणी. जळगावच्या अंमळनेरमध्ये भर पावसातही 3 गावांना टँकरनं पाणी पुरवठा करण्याची वेळ. जुलै महिन्यातही अंमळनेर तालुक्यात पाणी टंचाई कायम. जिल्ह्यात जोरदार पावसाची प्रतीक्षा. बुलढाण्यात दुर्मिळ पांढऱ्या चंदनाची तस्करी रोखली. बीडहून मध्य प्रदेशात जाणाऱ्या चंदनाची अवैध तस्करी रोखण्यात यश. 39 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. बुलढाणा पोलिसांची कारवाई. यवतमाळच्या वंजारी फैलात अघोरी कृत्य. महादेव उर्फ माऊली नावाच्या बोंदूबाबाकडून मायलेकींचा अमानुष छळ. मुलीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल.